भारतातला एल-पी-जी संपू शकतो का? भारतात एल-पी-जी मिळणार नाही, एल-पी-जी पूर्णपणे संपून जाणार आहे, अशा प्रकारच्या अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. एल-पी-जी घरगुती गॅसची टंचाई किती होऊ शकते? भारतामध्ये दररोज अंदाजे 90,000 टन गॅसची आवश्यकता असते. ज्यापैकी 85% एल-पी-जी हा घरगुती वापरला जातो. यापैकी आत्तापर्यंत 60% एल-पी-जी हा मध्य पूर्वेतून म्हणजे सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयुक्त अरब इत्यादी देशातून आयात केला जात असे. परंतु इराण आणि इस्रायल युद्धामुळे या एल-पी-जीची वाहतूक आता अत्यंत अवघड झालेली आहे. वाटाघाटी करून सरकार जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरी परिस्थिती अजून बिघडू देखील शकते. इथून येणारा एल-पी-जी हा नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅसपासून तयार केला जातो. परंतु एल-पी-जी तयार करण्यासाठी दुसरी एक प्रक्रिया आहे. ती म्हणजे क्रूड ऑइलपासून एल-पी-जी तयार केला जाऊ शकतो आणि भारतामध्ये अशा प्रकारे एल-पी-जी तयार करण्याचे प्लांट कार्यरत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 40% एल-पी-जी हा आपल्या देशातच तयार करतो. नुकतंच म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून अजून यामध्ये 38% वाढ झालेली आहे. म्हणजे सरकारने पूर्वी भारतात 38,000 टन दिवसाला तयार होणारा एल-पी-जी आता 45,000 पर्यंत त्याची क्षमता पोहोचवलेली आहे. त्यामुळं भारतातील संपूर्ण एल-पी-जीच्या गरजेपैकी आता 50% एल-पी-जी हा आपल्या देशातच तयार व्हायला सुरुवात होत आहे. यासाठी लागणारं क्रूड ऑइलची व्यवस्था देखील रशियाकडून झालेली आहे. तसेच भारताने आता अर्जेंटिनामधून देखील एल-पी-जी आयात करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळं भारतामध्ये एल-पी-जीची कमतरता किंवा टंचाई होऊ शकते, परंतु एल-पी-जी पूर्णपणे संपू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांना कोणीही बळी पडू नये. भारतीयांनी जर एल-पी-जी बाबत थोडीशी काटकसर सुरू केली, तर भारतामध्ये एल-पी-जीचा तुटवडासुद्धा जाणवणार नाही. थोडीफार कमतरता होईल, पण गॅसचा अनावश्यक वापर टाळल्यास आणि काटकसरीने वापर केल्यास या संकटावर आपण सहजच मात करू शकतो. बाकी काही नाही, तर गॅसची बचत करून तरी थोडीशी देशसेवा करू.